विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी रिझल्ट. 8वा तो दिवस. आता हे मी कुणासाठी म्हणतोय 8वा तो दिवस, ज्यांनी 12वी एक्झाम दिलेली आहे, ज्यांचा सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे, बोर्डचा रिझल्ट लागलेला आहे. या मुलांना म्हणतोय मी, की 8वा तो दिवस. किती खुश होतो आपण, हे की नाही? मी या व्हिडिओत ना 10 मिनिटं, 15 मिनिटं मी बोलणार आहे. मी तुम्हाला माझा अनुभव तुमच्यावर शेअर करणार आहे. मी 9वी असताना 9वी मला एक 60, 60, 70 च्या दरम्यान मार्क्स पडले होते. ओके. माझ्या वडिलांनी मला व्हॅकेशन बॅच म्हणून पुण्यातील पी-जोग नावाचा क्लास जॉइन करून दिला होता. मी व्हॅकेशन बॅचसाठी पुण्यात राहिलो होतो 1.5-2 महिने. ओके. तिथं बऱ्यापैकी पोर्शन क्लिअर करण्यात आला होता. नंतर ठीक आहे, पुन्हा मी आमच्या शाळेत गेलो. विट्याला होतो मी 10वी मध्ये, महात्मा गांधी विद्यालयामध्ये. तिथं ना सांगू का, वर्षभर खूप चांगले मित्र मिळाले, अभ्यासू मित्र मिळाले आणि अभ्यासाचं प्रमाण खूप वाढलं. म्हणजे जो मी स्टुडंट ज्याला 9वी किती मार्क होते? 60, 60, 70 दरम्यान मार्क होते. मग 10वी मला 82% मार्क मिळाले. ओके. मला अजून आठवतंय. मी एवढ्या 10वीतल्या सुट्टीची आतुरतेनं वाट बघितली होती, कारण मला सांगण्यात आलं होतं, की 3-3.5 महिने सुट्टी असते. निवांत रिझल्ट लागतोय. खूप एन्जॉय करायचं. त्याप्रमाणे एन्जॉय केली पण सुट्टी मी. बरं ऑब्व्हियसली माझा एक मित्र त्यावेळेस 12वीत होता. त्याचा रिझल्ट लागला आणि तो फिजिक्समध्ये फेल झाला होता. मग तो असा नाराज असायचा, दुःखी असायचा. ओके. पण मला माहीत होतं ना, की माझे पेपर मला सोपे गेले होते. 10वीचा रिझल्ट चांगलाच लागणार आहे मला माहिती होतं. आणि तुम्हाला सांगू का, त्या काळातले 82% म्हणजे खूप चांगले मार्क आहेत बरं का. नाही तुमच्या काळातले आता कसे मार्क आहेत तुम्हाला माहिती आहे. आमच्या वेळेस पेपर पण अवघड असायचे. मग तुलनेत 82% म्हणजे हा बेस्ट स्कोर होता. एवढे मार्क मला पडणार हे माहितीच होतं. पण माझा मित्र 12th मध्ये एकदम फेल झाला होता. त्याच्यानंतर माझे एक रिलेटिव्ह होते, त्यांचा पण ग्रुप क्लिअर झाला नव्हता. मग तो सुद्धा रिलेटिव्ह दुःखीच होता. पण मी खुश होतो. मला माहिती होतं आपला रिझल्ट चांगला लागणार आहे ना. मी तुम्हाला सांगू का, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ती चूक होती. मी माझ्या मित्राला, त्या रिलेटिव्हला विचारायला पाहिजे होतं, की का कमी मार्क पडले 12वीत? मला पण 10वीत चांगलेच मार्क होते. मग 12वीत कमी का मार्क पडले? मी नाही विचारलं. आणि 2च वर्ष ना अशी निघून गेली आणि माझ्यावर सुद्धा तीच वेळ आली. मला 11th स्टँडर्डमध्ये फक्त 41% मार्क होते. मी घरी 84% सांगितलं. खोटं बोललो. माझी हिम्मतच होत नव्हती. मार्क लिस्ट मी 3-4 वर्ष लपवून ठेवलं होतं. 4-5 वर्ष 11चं मार्क लिस्ट. 12चं लपवून ठेवताच आलं नाहीये. मग मी तुम्हाला सांगू का? का घडलं असं हे? याचा विचार करायला पाहिजे होता मी. त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता. नाही, मी तर हवेत होतो. मला गर्व झाला होता. मी हवेत होतो. मी स्वतःला खूप हुशार समजत होतो. मॅथ्समध्ये टॉपर. मी तुम्हाला सांगू का? 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड, फर्स्ट सेमिस्टर M1 जरा व्यवस्थित लिहितो हां. M1, M2 आणि M3 ह्यातला कुठलाही सब्जेक्ट मला एका अटेम्प्टमध्ये क्लिअर करता आला नाहीये. माझा गर्व ना म्हणतात ना गर्वाचे घर खाली, तशी माझी अवस्था झाली. मी एवढं का बोलतोय? कारण दरवर्षी गेली 20 वर्ष मी क्लासेस घेतोय. 1995 साली 10वी झाली माझी. आता त्याला जवळ-जवळ किती वर्ष झाली बघा चेक करा. ओके. एवढ्या वर्षात काहीही बदल झाला नाही. आज देखील माझ्यासारखीच लाखो मुलं आहेत आणि 10वी 95, 96, 98 पडले म्हणून हवेत जातायत. प्रॉपर कष्ट घेत नाहीयेत. 10वीत सोप्पं आहे रे बाळांनो. परीक्षेच्या अगोदर 10 दिवस सुरुवात करा. 10-15 दिवस अगोदर सुरुवात करा, मार्क चांगले मिळणार. 11वीवर तसं होत नाहीये. तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे, रोज कष्ट घ्यायचे आहेत. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग करायचं आहे, फिजिक्समधले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे आहेत, केमिस्ट्रीमधले रिएक्शन्स करायचे आहेत. तर कुठे यश मिळणार आहे. आणि बाळांनो, मग मला हे कठोरपणे सांगायचं आहे, की ज्यांनी आत्ता 10वीची एक्झाम दिलेली आहे, त्यांचा रिझल्ट लागला आहे ना, त्यांनी तो रिझल्ट ठेवा बाजूला. ओके, पेढे वाटा, सेलिब्रेशन करा. पण आपल्या पुढे आता 2च वर्ष वेळ शिल्लक आहे हे डोक्यात ठेवा. ही 2 वर्ष ना आयुष्यातली सगळ्यात त्रासदायक म्हटली तरी काही हरकत नाही. माझ्यासाठी मी म्हणतोय. पण माझ्या बाबतीत काय झालं बघा, की 11th खोटं बोललो मी. सांगितले 84% तेव्हा झालं काय, की ज्या क्लासमध्ये 11th स्टँडर्डला ॲडमिशन घेतलं होतं, तिथंच 12th मध्ये घ्यावं लागलं परत. पण सांगणार काय? 10वी पेक्षा 12वीत 11वीत चांगले मार्क पडले. मग क्लास का बदलतोय? असा प्रश्न होता ना. मग मुद्दा काय परत त्याच क्लासमध्ये 2.5 तास लाईनमध्ये उभा राहून मी थांबलोय आणि थांबून फी भरली मला आठवतंय अजून. त्या काळात लिमिटेड क्लासेस असायचे आणि आमचे जे टॉपचे क्लास असायचे ना, फी भरण्यासाठी लाईन विचार करा. ओके. मोनोपॉली असायचे. ठराविकच लोकांचे क्लासेस असायचे तेवढे त्यांचेच हे फार कमी क्लास. आता नाहीये. आता कॉम्पिटिशन सगळीकडेच वाढलंय. मग मुद्दा काय 11वीत तसंच गेलं. 12वीत तसंच गेलं. आता होतं काय बघा. आता कोचिंग फील्डमध्येच आहे मला माहिती आहे. मुलांची अवस्था काय होते. मी 2 गोष्टी तुम्हाला सांगू का? 10वी तुम्हाला खूप चांगले मार्क पडलेत मनापासून अभिनंदन. पण तुम्ही जे कॅपेबल आहात का? सोप्या-सोप्या प्रश्नांची उत्तर मुलांना देता येत नाहीयेत. ओके. मग जे बेसच कच्चा आहे.
मग होतं काय, की चांगले मार्क 10वी पडले म्हणून पालक अक्षरशः लाखो रुपये भरतात आणि अकॅडमी जॉइन करतात. जे प्रिपरेशनसाठी. हॉस्टेल, राहण्या-खाण्याची सोय तिथंच, तुम्हाला तिथंच कॉलेज कॉलेज पण डमी कॉलेज तिथंच सगळं एका ठिकाणी आम्ही प्रोव्हाईड करू म्हणून 5-5, 6-6 लाख फी भरणारे पालक बघितलेत मी. मग जेव्हा पालक एवढी फी भरतोय, तेव्हा मुलगा घाबरतो, तणावात जातो. तो घरी सांगूच शकत नाही माझ्यासारखं. समजत नाहीये, सांगणार कसं? समजत का नाहीये? कारण 10वीच्या आणि 11च्या लेव्हलमध्येच फरक आहे लक्षात घ्या. खूप फरक आहे. बरं मग झालं कसं, की 12th स्टँडर्डमध्ये जेव्हा मला कळालं, की आपण आता पास होऊच शकत नाही, तेव्हा डेअरिंग करून पप्पांना म्हटलं, की दुसरा क्लास लावायचा आहे मला. मला या क्लासमध्ये काही समजत नाही. मला असं वाटलं, की जोरात फटके देतील, तसं झालं नाही. वडिलांनी सपोर्ट केला. ठीक आहे. मग साताऱ्यामध्ये केळकर सरांचा क्लास पहिलीच वर्ष त्यांचं होतं. आज देखील साताऱ्यात त्यांचे क्लासेस आहेत. मी आणि माझा मित्र अमित आम्ही दोघे सरांचे स्टुडंट. 2 पहिले स्टुडंट म्हणूया आपण. मग 2 महिने सरांनी इंडिव्हिज्युअली आमचं घेतलं आणि 12वीत मला 68% मिळाले. त्यावेळेस सी पर्सेंटाइल असं काही नव्हतं. बरं एवढ्या मार्कावर सुद्धा इंजिनिअरिंगला मिळू शकलं असतं. मला काही रूल्स माहीत नव्हते. कॅप राउंड 1-2 असतात. त्याच्यावर डोनेशन भरून ॲडमिशन घ्यावं लागलं. फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टरमध्ये एटी-केटी घेतच मी पुढे गेलो. नशिबानं वर्ष कुठं वाया गेलं नाहीये. पण एम3च्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये फेल झाल्यानंतर माझ्या मित्रांनी मला सांगितलं, की "पाटील सरांचा बेस्ट क्लास आहे सांगलीमध्ये, जॉइन करच तू" म्हणून. तो क्लास जॉइन केला. सरांनी एवढा कॉन्फिडन्स वाढवला माझा. परत मॅथ्स माझा फेव्हरेट बनला आणि तेव्हापासून मी मागे वळून बघितलेलं नाहीये. पण जेव्हा मला पाटील सर भेटले, त्यांचा क्लास सुरू झाला, मी प्रामाणिकपणे कष्ट घेण्यास सुरुवात केली. प्रामाणिकपणे, अतिशय प्रामाणिकपणे आणि मला यश मिळालं. कुठला सब्जेक्ट कधी फेल राहिलो नाही मी. इंजिनिअरिंगला चांगले मार्क पडत गेले. त्यानंतर मी एम-बी-ए सी प्रयत्न केला बरं का बाळांनो. ते पण सांगतो जस्ट आता सांगायचंय म्हणून. हं, तिथं मला बिलकुल यश मिळालं नाही. मी वर्ष, दीड वर्ष मुंबईला काकांच्याकडे राहिलो होतो. भुवन्स कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जायचो अंधेरीवरून मी. तिथं अभ्यास करायचो दिवसभर, पण रात्री घरी यायचो. नाही यश मिळालं मला. मी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये फेल्युअर मिळालं. खूप कमी स्कोर झाला. ते माहितीच नव्हतं मला. आणि मुंबईतला क्राउड, ते ग्रुप डिस्कशन करताना इंग्लिशमध्ये बोलणं, ह्यात मी खूप कमी पडलो. पण मला सांगायचंय काय, वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. केला होता. मग त्याचाच उपयोग मला क्लासेसमध्ये झाला. सगळे शॉर्टकट्स तयार केले होते. बऱ्याचशा असं म्हणतो ना आपण, की स्कॉलरशिप सारखाच तो सी-ई-टीचा अभ्यास होता म्हणूया आपण. एम-बी-ए सी-ई-टीचा. ची एक्झाम पण मी दिली होती. टफ होती एक्झाम बरं का. पण वाया गेलं का? नाही. मग मला तुम्हाला सांगायचंय काय, की अलर्ट व्हा. ओके. चांगल्या सीनियर्सचा सल्ला घ्या. 10वीतल्या मुलांना मी काय सांगतोय बघा, की त्यांना 12वीत खूप चांगले मार्क पडलेत, अशा मुलांना तर भेटाच, पण त्याचबरोबर ज्यांना कमी मार्क पडलेत, त्यांना एक पोलाइटली विचारा. असं त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं विचारू नका. 2 वर्षात म्हणतात ना मराठीत एक म्हण आहे, जातात आणि सुपात म्हणूया आपण. म्हणजे जात्यात आहेत ते भरडले गेलेत आणि तुम्ही सुपात आहेत म्हणजे त्यातून पुढे जात्यात येणारच आहे. मग त्यावेळेस तुम्हाला अगोदरच या गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. मला नावं नाही ठेवायची रे तुमच्या 10वीच्या रिझल्टला. तुम्ही कष्ट करूनच तो रिझल्ट मिळवलाय ना प्रामाणिकपणे. हां ना. मग 95-96% सगळ्याच मार्क पडलेत का? नाही. 99-100% ची जो मुलं बघितलेत, त्यांना 12वीत यश मिळालेलं पण बघितलंय मी. पण 98% वरून 42% वर आलेली मुलं पण बघितलेत मी. काय होतं? काय चुका होतात? मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहितीये का? माझा एक स्टुडंट होता. लास्ट मोमेंटला तो मला जॉइन झाला होता. 12वीला तर थोडे दिवस उरलेत, अशा वेळेस तो आला होता. फार चांगलं रिलेशन गप्पा मारताना सहज काय म्हणला माहितीये का? "सर आयुष्यातली सगळ्यात मोठी केलेली चूक तुम्हाला सांगायची आहे." मला असं वाटलं आता कुठलं काय अफेअरबद्दल सांगेल किंवा काय असल्याच गोष्टी बोलेल असं वाटलं होतं मला. मी म्हटलं, "काय रे सांग ना, काय नाही चुकीचं काही नसतं. आपण एकदा चूक एक्सेप्ट केली तर पुढे जातोय आपण." असं मी त्याला बोललो. त्याला धीर दिली. मी त्याला म्हटलं, "सांग." तेव्हा तो म्हणला, की 10वी 97% मार्क पाडून मी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असं मला वाटतंय. मी म्हटलं, "असं का म्हणतोय?" तो म्हणला, "सर एवढे मार्क पडल्यावर घरातल्यांच्या एवढ्या अपेक्षा वाढल्या, मी कॅपेबल नव्हतो. नाही जमलं मला ते. जे-ई-ईत नाही जमलं." दरवर्षी मी ऑनलाईन क्लासेस घेतो. हजारो मुलं मला जॉइन होतात. त्यातले सगळे जे करूनच ऑलमोस्ट 99% मुलं हे जे सोडून पुन्हा सी वळालेले असतात. जे का सी करायची. पण होतंय काय 97% मार्क पडलेत. आता मी तुम्हाला साताऱ्यात ऑफलाईन क्लासेस घेतो. मी स्पष्टपणे मुलांना सांगतो आलेल्या ॲडमिशनला एम-एच-टी, सी होतं काय, की ज्यांच्या घरात अगोदरचा अनुभव आहे, मोठा भाऊ-बहीण ज्याला जे जमलेलं नाहीये, परत तो सी शिफ्ट झालाय. असे पालक अगदी स्ट्रेट सुरुवातीला सांगतात, एम-एच-टी, सी नको. पण ज्यांना अनुभव नाहीये, तो मुलगा काय म्हणतोय, "नाही मला जे करून बघायचं." पुन्हा असं आयुष्यात रिग्रेट व्हायला नको, मी जे-ईचा अटेम्प्ट दिलाच नाहीये. मग असं दुर्दैव वाटतं ना मला
जेईईसाठी ना मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, ऑफलाईनमध्ये मला कुठली बेस्ट इन्स्टिट्यूट आहे असं वाटतच नाहीये. आहेत त्या फक्त टॉपरसाठी आहेत. त्यांचंच घेतलं जातं, त्यांचाच रिझल्ट लावला जातो. बाकीचे फक्त असतात बँकर्स. रँकर म्हणजे हे टॉपर ज्यांच्यासाठी तो क्लास आहे. बँकर्स म्हणजे तुम्ही आणि माझ्यासारखी मुलं म्हणून की आपण मागच्या बेंचवर बसून निवांत बसणार. चाललंय चालू दे. क्लास सुटला की घरी जाऊया आपण. अशा पद्धतीची मुलं. तर मुद्दा असा होतोय, मग माझा एक सल्ला काय तुम्हाला पटतोय का बघा? जे करायचेच आहे ना, करा. पण याच्यासाठी मी तुम्हाला 2 ऑप्शन देतोय, फिजिक्सवाला आणि अमन धतरवाल. ओके. आणि अजून एक ऑप्शन घेतो मी, ई-सरल नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. अजून एक अरे, अतिशय महत्त्वाचं मोहित त्यागी सर. छान शिकवतात ना. मोहित त्यागी. मी शार्क टँक इंडियामध्ये हे आले होते ना, जेव्हा मोहित त्यागी सर आय थिंक नाव बरोबर आहे का बघा. त्यावेळेस मला त्यांचं नाव कळालं. अरे, प्रत्येकाची फी किती असेल? यांची 4,000 आहे, यांची 4,000 असेल, ई-सरलची 4,000 असेल, यांची मात्र ₹20,000-25,000 असेल बरं का. हे थोडंसं वेगळं म्हणजे कॅरेक्टर नाही सॉरी वेगळा क्लास आहे म्हणूया आपण. ठीक आहे. पण मुद्दा काय आहे? जेईच्या ऑफलाईनची तुम्ही किती फी भरणार आहे? लाख 2,00,000 रुपये आणि 12,000 पण डेडिकेशन पाहिजे. मोबाईल दिला की तुम्ही काय वेगळेच उद्योग करत बसताय. नाही. तुमची परिस्थिती नाही असं कारण सांगूच नका. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडं. माझं मत तुम्हाला पटलं का ते बघा आता. उगाचच त्या मोठ्या क्लासमध्ये जाऊन फ्रस्ट्रेशन घेण्यापेक्षा इथं आणि तुमचे डाउट्स क्लिअरिंग पण होतात. सगळ्यात टॉपला कोण आहे इथं? फिजिक्सवालाच आहे. ह्यांच्या दोघांमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी झाली तुम्हाला माहिती आहे. ह्यांचे शिक्षक ह्यांनी घेतले. पहिला ह्यांचे शिक्षक अनअकॅडमी वाले घेऊन गेले. सगळे ह्यांच्यात चालतं म्हणूया काय ते नेहमीच आहे लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय? मोहित त्यागी सरांच्या इथं जे फिजिक्स शिकवणारे सर आहेत ना, ते पण शार्क टँकवर आले होते बरं का. जबरदस्त इतकं सोप्या पद्धतीने शिकवतात ना, ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम पण मला समजले. ज्याच्यापासून मी पळत होतो आत्तापर्यंत, नको म्हणत होतो. पण होतं काय, की हे करण्यासाठी तुम्हाला जेईईसाठी दिवसातून 6 तास तरी रेग्युलर पहिल्या दिवसापासून स्टडी सुरू केला पाहिजे. प्लस यांचे कोर्सेस सुरू झालेत का तेही बघा. नीटसाठी मला कुठले कोर्सेस आहेत माहीत नाहीत बरं का. असले तर नक्की कमेंटमध्ये कळवा. ओके, हे प्लॅटफॉर्म बेस्ट आहे मान्य आहे तुम्हाला? बरं. हे करत असताना जेईईचं हायर लेव्हलची प्रिपरेशन करूया. एम-एच-टी, सी-ई-टी तर काय होऊनच जाईल की. नाही. सी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात. जेईई करणाऱ्या मुलांना सी लगेच जमेल असं नाहीये. तो मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, जमेल. इतर वेळेस नाही होत. त्यामुळे तो एक गैरसमज डोक्यातून काढून टाका. आणि यावर्षी झालेले फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पी-वाय-क्यू तुम्ही बघितले. प्रिव्हियस इयर क्वेशन सोपे प्रश्न आहेत. पण मॅथ्स एकदम हायर लेव्हलचा वेळच पुरत नाहीये. तर आणखीन एक महत्वाचं, की ॲडमिशन एस-एस-सीचा रिझल्ट लागलाय, पण तुम्ही 12वी नंतर ॲडमिशन प्रोसेस कशी असते हेही आत्तापासून समजून घ्या. 1-2 वर्षाचा अनुभव आला तर काय वाईट आहे? म्हणजे तुम्हाला कोणाची काउन्सिलिंगची पण गरज लागणारच नाहीये. ठीक आहे मग? मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. कन्क्लुजन काय आहे याच्यात? की 10वी चांगलेच मार्क मिळतात बाळांनो. 11वी-12वीत पहिल्या दिवसापासून कष्ट आहे. प्रामाणिकपणे कष्ट घ्या. चांगल्या मित्रांची संगत करा. माझं ते एक चुकलं. मला खूप असे हुशार मुलांना घाबरायचो मी. त्यांच्यापासून लांब राहायचो. किंवा काही एरोगंट मुलं असायची, चेष्टा करायची. तसल्या गोष्टीपासून मी लांब राहायचो. पण नाही, आपले विद्यार्थी मित्र जे आहेत तुमच्याबरोबरचे चांगलेच पाहिजेत. निदान अभ्यास करणारे पाहिजेत, धडपड करणारे पाहिजेत. ओके. चुकीची संगत बिलकुल पकडू नका. मुलींसाठी तर मला काय सांगायचंय, की कॉलेजमध्ये गेले की वेगळंच वळण लागतं. त्या टाइपच्या बऱ्याचशा मुली दिसतील तुम्हाला. लांब राहावा. आपल्याला आपलं करियर करायचं हे लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टी आपोआप चालत येतील तुमच्याकडं. मुद्दा लक्षात आला तुमच्या? मग चला ऑल द बेस्ट. पेढे वाटा. एन्जॉय करा. आजचा दिवस तुमचा आहे. पण भविष्याचा विचार करून अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.